या कथेचा मागचा भाग कुणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. माधव ताडकन निघाला व झाडे थोडं प्राण्यांचे खाद्य घेऊन तो जंगलाच्या दिशेने निघाला. ससा 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 दपपणात तोच शब्द गोडगवत हा गुलाम शिकारी घनदाट जंगलात फिरला होता. सकाळची दुपार झाली तरीही या जंगलात कॉमन प्राणी माधवला कुठे दिसत नव्हता. आपल्या मालकिनीचा हुकूम पुरा करण्यात आपण अयशस्वी होत आहोत या विचाराने माधव प्रचंड अस्वस्थ होत होता. रात्र व्हायच्या आत त्याला ससा शोधून द्यायचा होता. 6 वाजत आले होते. सकाळपासून उपाशी राहून माधव शिकार करत होता. अंधार पडत चालला होता. अखेर रागाची एक जोरदार किंकाळी पुढून माधवने जंगल दणाणून सोडले आणि परत वेळ पकडला. अचानक माधव सावध झाला. त्याला समोर एक ससा दिसला. त्याच्या डोळ्यात एक चमक आली. अस्वस्थपणे झपझप पडणारी पावले अचानक सावध झाली. त्याच्या हातातील जाळे नीट करत तो त्या सश्याच्या मागे जाऊ लागला. सश्याला सुद्धा चाहूल लागली आणि तो धावू लागला. माधवची शिकार हातची जात होती. माधव त्या सश्याच्या मागे बेभान होऊन चालत होता. धाप लागत होती. घामाने शरीर भिजलं होतं. त्या जंगलात झाडाझुडपात जगडधोंड्यातून वाट काढत माधव त्या सश्याच्या मागे धावत होता. सश्याला सुद्धा चाहूल लागली होती. तो आता धावू लागला. माधवची शिकार हातची जात होती. त्या सश्याच्या मागे बेभान होऊन माधव पडत होता. धाप लागत होती. घामानं शरीर भिजलं होतं. त्या जंगलात झाडाझुडपात जगडधोंड्यातून वाट काढत त्या सश्याच्या मागे धावत होता. बेभान झाला होता आणि त्या सश्याच्या फक्त काहीच अंतर होते. अंधार पडला होता. त्या अंधुक अंधारात तो शुभ्र ससा मात्र उठून दिसत होता. माधवची नजर फक्त त्या शुभ्र सश्यावर होती. त्याने पळता एक झेप घेतली. सश्याने सुद्धा डाव्या बाजूला झाडीत उडी घेतली. माधवचा शेवटचा प्रयत्न वाया गेला. त्याचं डोकं एका दगडावर आपटलं. डोक्यातून रक्त वाहत होतं. माधवची पानावरून तो त्या दगडावर आपटला होता. त्या दगडावरून गडद त्याच्या चेहऱ्यावर येत होते. आजूबाजूचे ओले झाले होते. त्या घनदाट जंगलात एक धुक्याची चादर पसरली होती. माधव आपलं डोकं धरून उठला. एक बरीच खोल खाच त्याच्या डोक्यात पडली होती. तिथले रक्त ओढले होते. त्याचे आसपास बघितले. तो इथे कसा काय आला हे त्याला पुसट ते आठवत होते. त्याचे डोळे आधीपेक्षा थोडे हलके वाटत होते. सगळं विचारचक्र फिरत होतं. त्या घरातील सगळे क्रूर प्रसंग त्याला आठवत चालले होते. आपण एका भयानक कृत्यात सहभागी होतो हे त्याला जाणवू लागले. अचानक त्याची नजर खाली गेली. त्याचे डोके जिथे ज्या दगडावर आपटलं होतं तो दगड माधवने निरखून पाहिला. त्यात एक सुंदर शिल्पासारखा तो नक्षीदार दगड होता. त्या दगडाला पायाचा आकार होता. त्यावर त्याचे रक्त लागले होते. बाकीचा सगळा भाग झाडाझुडपात गवतात झाकलेला होता. माधव लगबगीने तिथली छोटी झुडपे वेली बाजूला करू लागला. जसजशी तिथली छोटी झाडे झुडपे बाजूला करू लागला. जसजसे झुडपे हटत होती एक वेगळाच ऊर्जा माधवच्या अंगात संचारत होती. त्याला आता थोडं बरं वाटलं. प्रसन्न वाटत होतं. त्याच्या शरीरातून ती नकारात्मकता, ती काळी शक्ती नष्ट होत होती. माधवने सगळेच झुडपे बाजूला केली. त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. माधवने त्याच्या समोर गुडघे टेकली. तो त्यांच्या समोर हात जोडत हुंदके देत रडत होता. वाईट शक्तींमुळे जरी माधव त्याच्यापासून दूर गेला असला तरी त्याने आपली ताकद दाखवली होती. त्याला परत त्या काळ्या शक्तींपासून परत आणायचे होते. गणपतीचे पुरातन शिल्प होते ते. त्याच्याच पायावर डोकं आपटून माधव बेशुद्ध झाला होता. त्याचीच रचना असलेल्या निसर्गाने त्यांच्यावर प्रेमाने अतिक्रमण केले होते. कित्येक वर्षे ती मूर्ती झाडाझुडपात होती. सगळीकडून वाढलेल्या झाडांमुळे ती मूर्ती सगळीकडून भंगली होती. तिचे काही तुकडे खाली पडले होते. त्या दगडी गणेश मूर्तीचे हात झाडाझुडपांच्या वाढीमुळे तुटून वेगळे झाले होते. तरी त्या पुरातन मूर्तीच्या चेहऱ्यावरील हजारो वर्षांपूर्वीचे
पासूनचे तेज जसेच्या तसे होते. त्या मूर्तीसमोर माधव कितीतरी वेळ गुडघे टेकून बसला होता. त्या मूर्तीकडे बघून तो देहभान हरपला होता. त्याच्या मनाची चलबचल शांत झाली होती. एका कमालीची ऊर्जा त्याच्या अंगात संचरली होती. रात्र झाली होती. त्या वशीकरणामुळे माधव गंधार जंगलात गेला होता. तिथून यायला त्याला रात्र झाली होती. तो त्या प्राचीन बंगल्यात आला होता. इथून पळून जाण्याचा विचार त्याच्या मनात आला होता. पण प्राचीची आगरी ताकद माधवला माहीत होती. तिने माधवला सोडले नसते. त्यामुळे काहीतरी टोकाचं ठरवून तो इथे परत आला होता. आता हॉलमधील त्या विव्हळणाऱ्या प्राण्यांचे निस्तेज देह त्याच्या अस्वस्थ करीत होते. चढलेल्या देहातून येणारा उग्र वास माधवला उग्र वाटत होता. समोर प्राची बसली होती. एका मानवी कवटीवर ब्रशने काहीतरी रेखाटण्यात ती व्यस्त होती. बघून तिला प्रचंड राग आला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव तसेच ठेवून ती त्याला म्हणाली, "कुठे गेला होतास? मिळाली का शिकार?" माधव गप्प उभा होता. प्राचीला त्याचे वागणे विचित्र वाटत होते. त्याचे खांदे झुकलेले आता वर आले होते. तो तिच्यासमोर छाती फुगवून नजरेत नजर घालून काहीतरी चघळत होता. माधवच्या अंगातून एक अलगासा धूर येत होता, जो फक्त प्राचीला दिसत होता. प्राचीला मंत्रविद्येला हे एक आव्हान वाटत होतं. प्राची माधवच्या जवळ गेली. माधवने तिचे डोके पकडले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवून तिचे चुंबन घेऊ लागला. काहीतरी उलट होत होतं. माधव ओठांचा स्पर्श होता प्राची तळमळू लागली. माधवच्या तोंडातून आलेला हिरवा द्रव प्राचीचे ओठ जाळत होता. प्राचीने वेदनेने तळमळत होती. तिचा मूढ राक्षसी आवाज दाबून बाहेर येत होता. काय होतं ते? प्राचीप्रमाणे माधव सुद्धा काहीतरी तंत्रविद्या जाणत होता. नाही, ही त्याची गणपतीवरची श्रद्धा होती. त्याला जंगलात जी पुरातन गणपतीची मूर्ती दिसली, त्याच्या मूर्तीच्या आतून उगवलेल्या या मूर्तीच्या वेढलेल्या झाडांची पाने तो चघळत आला होता. हे काम करेल की नाही हे त्याला माहीत नव्हतं. गणपतीचं आपलं रक्षण करेल या भावनेने त्याने त्या मूर्तीवर उगवलेल्या झाडांची पाने आणली होती. त्याच मूर्तीच्या पानांमुळे वाईट शक्तीला वेदना देत होता. प्राचीच्या वेदना बघून माधवने तिला घट्ट आवडले होते. प्राची आपल्या नखांनी माधवला ओरबाडत होती. तिची तीक्ष्ण नखे माधवला पाठीत रुतत होती. माधव वेदनेने अजून जोरात चुंबन घेत होता. तिची ट्रिक तिच्यावर वापरत होता. दूर निघत होता. प्राचीला सहन झालं नाही आणि तिने सर्व ताकदीने स्वतःला माधवपासून सोडवून घेतले. तिचं रक्त काळं होतं. तिचे हात चाचपून बघितले. माधवच्या तोंडातील हिरव्या द्रवामुळे तिचे राक्षसी ओठ चेहऱ्यापासून वेगळे झाले होते. माधवने ते चघळून चावून थुंकले. प्राचीच्या तोंडातून अविरत तिचे काळे रक्त वाहत होते. तिकडे माधवच्या पाठीतून रक्त वाहत होते. प्राची थरथरत होती. ती माधवच्या दिशेने झेपावली. माधव तिचा प्रतिकार करत होता. तिच्या राक्षसी शक्तीपुढे माधवचा टिकाव लागत नव्हता. प्राचीने माधवला उचलून बाजूच्या भिंतीवर फेकले. आपल्या तीक्ष्ण नखांनी ती माधवला ओरबाडू लागली. प्राचीने एक हात माधवच्या चेहऱ्यावर केला तसा माधव तीक्ष्ण नखांचे घाव घेऊन तळमळत बाजूला कोसळला. माधव अंगातून रक्त वाहत होते. तोच काहीतरी स्तोत्र पठण करत होता. तिकडे प्राची भयानक संतापली होती. तिचे ओठांविना विचकलेले दात अजून भयानक वाटत होते. माधव तळमळत राहिला. प्राची रागाने आपल्या सिक्रेट रूममध्ये गेली आणि
तिच्या हातात मोठा कोयता होता. अजून 2 महिन्यानंतर कापणार होते तुला, पण तुला मराची घाई झालेली दिसते, असं बोलून तिने एक जोरदार वार खाली पडलेल्या माधववर केला. एक जोराचा ठणाण असा लोखंडी वास्तू दगडावर आपटण्याचा आवाज आला. माधवचा दबका आवाज आता चढला होता. त्या वेदनेत सुद्धा त्याचे ते मंत्रोच्चार स्पष्ट होते. ओम गणपतये नमः, प्रथमपतये नमः, ओम नमस्ते लंबोदराय एकदंताय विघ्नशिराय शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः, असे काहीसे अर्थपूर्ण करून तो उभा राहिला. त्याने प्राचीच्या कोयत्याचा वार त्याने अडवला होता. तो त्याच गणेशमूर्तीचा वरदहस्त देणारा हात होता. गणपती हा माधवचा आराध्य व दैवत होते. तो आपल्या सोबत आहे या भावनेने माधवमध्ये प्रचंड ऊर्जा संचारली होती. माधवने प्राचीचा हात झटकला आणि त्या काळ्या पाषाणच्या हाताचा वार प्राचीवर केला. गणपतीच्या मूर्तीच्या हातांमध्ये जी सकारात्मक ऊर्जा होती ती आग बनून प्राचीच्या नकारात्मक ऊर्जेवर बरसत होती. माधवने तिच्या तोंडावर तो दगडी हात मारला तशी ती खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यातून धूर येऊ लागला. तिने साठवलेली काळी ऊर्जा विघ्नहर्त्याच्या ऊर्जेने बाहेर पडत होती. प्राची खाली कोसळली तसा माधव तिच्यावर चढून त्या दगडी हाताचे वार प्राचीच्या चेहऱ्यावर करू लागला. प्राचीचे काळे रक्त उडू लागले. माधव त्वशेने दगडी हात प्राचीच्या तोंडावर मारत होता. प्राचीच्या अंगातून काळा धूर निघत चालला होता. तशी प्राची निस्तेज आणि अशक्त होत चालली होती. प्राचीचा रक्तबंबाळ झाला होता, तरीही त्याचे हात चालूच होते. प्राचीच्या डोळ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. एक तीव्र किंचाळी प्राचीच्या तोंडातून बाहेर निघाली आणि प्राचीच्या शरीराची हालचाल बंद झाली. माधवच्या तोंडावर, अंगावर प्राचीचे काळे रक्त उडाले होते. तिच्या डोक्याचा झालेला चेंदामेंदा बघून माधवने स्वतःला सावरले. लडखडत जाऊन त्याने किचनमधला गॅसचा पाईप ओढून बाहेर काढला आणि प्राण्यांना पक्ष्यांना मोकळे केले. घरात जाऊन सगळीकडे नजर फिरवली. त्या बंगल्यात एक दुष्ट अंगावर शहारे आणणारे होते. प्राचीच्या सिगारेट खोलीत 2 बिनाशिराची मानवी प्रेते बघून माधव प्रचंड शहारला. गॅस सगळीकडे पसरला होता. माधव मुख्य दाराजवळ आला आणि त्याने काडी पेटवली. ते घर सगळीकडून बंदिस्त होतं. त्यामुळे गॅस गळतीमुळे एक लहानसा स्फोट झाला तसा माधव बाजूला झाला. सगळं घर पेट घेत होते आणि माधव बाहेर उभा राहून ते पेटतं घर बघून खुश होत होता. त्याच्या रक्ताळलेल्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.